विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये एका मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवावा लागतो, असा आपल्याला वेळ असतो. मग आज आपण पाहूया मराठी विषयाचे प्रश्न. जवळपास 22 प्रश्न. बघूया किती मिनिटात होतात. उघडा तुमचं मग मराठीचं पुस्तक. पाहूयात 20वे प्रकरण, शुद्ध व अशुद्ध शब्द. फार म्हणजे फार सोपं असं हे प्रकरण आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. मग आता प्रकरण सोपं जाण्यासाठी लक्षात ठेवण्याजोगा भाग हा तर वाचावाच लागेल. पहा काय दिले. आपले सगळे व्यवहार नियमानुसार चालतात. त्याप्रमाणे प्रत्येक भाषेलाही तिचे काही नियम असतात. या नियमानुसार लिहिल्या जाणाऱ्या निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात. शुद्ध लेखनात अनुस्वार, ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार व दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार, अक्षरे आणि जोडाक्षरे याची माहिती असावी लागते. म्हणून वाचन वा लेखन करता त्याकडे विशेष लक्ष द्या व त्याचा जास्त सराव करा. असे केल्यास तुम्हाला शुद्ध लिहिण्याची सवय लागेल. बघा, जास्तीत जास्त तुम्हाला वाचावं लागेल, जास्तीत जास्त तुम्हाला लिहावं लागेल, तरच तुम्हाला शुद्ध व अशुद्ध शब्द या प्रकरणावर आधारित प्रश्न सगळे सोपे जातील. लेखन करताना पुढील गोष्टींकडे लक्ष द्या. एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहितात, कधीच सुरस्व नसते, हे नियम आहे. मग काय, जसे मी, आता हे दीर्घ आहे म्हणजे दुसरी वेलांटी. तू हे दीर्घ म्हणजे दुसरा उकार. ही, ती, जी, की, मी, पी, फी इत्यादी हे सगळे शब्द दीर्घ लिहितात, कारण काय येथे एक अक्षरी आहेत. पुढं नी हा एक अक्षरी शब्द मात्र ऱ्हस्वच लिहावा. फक्त हे काय, हे नी हे अपवाद आहे. पुढचा दुसरा बघा काय दिले. दुसरा नियम, शब्दाच्या शेवटी येणारी अक्षरे दीर्घ लिहितात. आता शब्दाच्या शेवटी बघा इत्यादी, इत्यादी शेवटी आलं की ते कसं झालं रे, दीर्घ. खाली उदाहरण दिले तिथं सुद्धा. ऋषी, हळू हळू, ळचं दुसरा उकार. आई हे पण दीर्घ ई. झोपाळू, ळुळुळू हे उकार दीर्घ. मुलगी इत्यादी. मात्र, आणि हे शब्द, परंतु हे त्याचा उकार पहिला आहे म्हणजे ऱ्हस्व आहे, हे शब्द मात्र असेच लिहावेत. पुढचा तिसरा काय दिलंय, शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरांवर अनुस्वार टिंब द्या नाकातून. बघा कोंबडी, आता कोंबडी असं म्हणताना नाकातून बघा येते. सुंठ, चिंच, टिंब, निबंध, आनंद हे न जे आहेत त्याच्यावर अनुस्वार आलं की काय नाकातून शब्द येतात ते. मग काय, ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरांवर अनुस्वार द्यायचा असतो. समजलं मुलांनो. पाहूया शुद्ध अशुद्ध शब्दांची ओळख. बघूयात अशुद्ध व शुद्ध शब्दांची ओळख. अक्षरं थोडेसे लहान आहेत. आता मी जादू करतो. ओम फट स्वाहा, अक्षर मोठे हो. बघा येते ना मला सुद्धा जादू. बघा या फार महत्त्वाचं आहे बरं का मुलांनो, त्याच्यामुळे मी झूम केलेला आहे. अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द. अनिता हे असं लिहिते म्हणजे हे चुकलं. अनिता हे ऱ्हस्व आहे, अनिता असं लिहायला पाहिजे. अपर्ण, अपर्ण असं नाही आहे, हे अपर्ण होते. अर्पण असं नाही, तर हे अर्पण असं आहे. अर्पण समजलं. अर्पण बरेच जण असं लिहितात, हे अशुद्ध आहे, हे शुद्ध आहे. अर्षक, आकर्षक, आकर्षक असं नाही आहे, तर आकर्षक. आकर्षक कसं आहे, आकर्षक असं षटकोणाचं श वापरायचं. आश्चर्य, आश्चर्य असं नाही, तर आश्चर्य अर्धश आणि त्याला च जोडायचं, रफार आश्चर्य. समजलं. पुढचे शब्द पहा. आशीर्वाद. आता हा शब्द जो आहे तर तो कसा लिहायचा असतो, इथं शलाच रफार दिले. आशीर्वाद हे अशुद्ध आहे. आशीर्वाद असं लिहायचा. आशीर रत नंतर येते म्हणून वाला रफार द्यायचा. आशीर्वाद. उन, उन असं नाही आहे, तर ऊन असं आहे. उत्साह, उत्साह, उत्साह नाही आहे, तर उत्साह असा असतो. एटदार, तर असं नाही, तर एटदार. औषधी, औषधी नाही, तर औषधी. हे लक्षात ठेवा. कर्तव्य,
कर्तव्य चुकलं, कर्तव्य असं लिहायचं असते. प्रत्येक शब्द नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय कंतराट, कंतराट चुकलं, कंत्राट असं लिहायचं असते. कोंबडी, कोंबंडी, कोबंडी, कोबंडी असं नाही तर कोंबडी असं लिहायचं. गरिबी, गरिबी चुकलं, गरिबी असं लिहायचं. रचा पहिली वेलांटी आणि बची दुसरी वेलांटी. गरिबी, गरी, री, री वाढायले म्हणून ऱ्हस्व. गरिबी, बी वाढत नाही, बी, बी असं असतं तर ऱ्हस्वाला असतं, पण इथं नुसतं गरिबी आहे म्हणून इथं दीर्घ आणि रचा ऱ्हस्व वेलांटी. गुपित, गुपित, गुपित तसं नाही, गुपित नाही तर प हे प वाढतंय आकार त्याचा बघा ना. गुपित, पीत आलं का लक्षात, म्हणून त्याचं ऱ्हस्व गुपित. गुपित, गुपित हे करेक्ट आहे, हे नाही. गोष्ट, गोष्ट नाही तर गोष्ट. चित्कार, चित्कार नाही तर चित्कार हे शुद्ध शब्द आहे. हे सगळं लक्षात ठेवा बरं का विद्यार्थी मित्रांनो. पुढं जन्म तर जन्म, जिल्हात, जिल्ह्यात. झूळ, झूळ तसं नाही तर झू, झू हे वाढत जाते म्हणून पहिला अवकार झुळ, झूळ. झुन चुकलं, झुंज, झुंज चुकलं, झुन, झुन हे वाढतात आहे म्हणून पहिला उकार म्हणजे ऱ्हस्वला हे थोडासा आकार वाढतो त्याचा. झुंज, कळालं. चला आता पुढचं आणखीन काही अशुद्ध आणि शुद्ध शब्द आहेत तुमच्या पुस्तकात. पहा बरं. तू असं नाही तर तू असं लिहायचं. थोय, थोय तसं नाही तर थुई, थुई. दुसऱ्यांना चुकलं, दुसऱ्यांना. देऊळ चुकलं, देऊळ. धार्मिक, धार्मिक असं आहे. पुन्हा काय आहे, नवीन नाही तर नवीन. वी, वी, वी हे लांब होत नाही, बरोबर आहे, ऱ्हस्व नाही हे, नवीन म्हणून हे करेक्ट आहे. निर्मल, निर्मळ. निरीक्षण, निरीक्षण. पर्वत चुकलं, पर्वत. पक्षाचे, पक्षाचे हे करेक्ट आहे. पिवळे, पिवळे हे करेक्ट आहे. पुढचं पूर्ण चुकलं, पूर्ण. पैसाचे, पैशाचे. पोस्टमन चुकलं, पोस्टमन. षटकोनाचं नाही, स सर. प्रार्थर, प्रार्थना, प्रार्थना असं कसं होईल, प्रार्थना. प्राथमिक, प्राथमिक. प्रामाणिक चुकलं, प्रामाणिक हे करेक्ट आहे. पुढचं प्रावीण्य, प्रावीण्य. फूल, फूल. फुलपाखरू चुकलं, फुलपाखरू. हे लक्षात ठेवा बरं का मुलांनो. लिहून घ्या तुम्ही सुद्धा हे सगळे शब्द 5 वेळेस लिहा. आणखीन काही अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द पाहूया. बहीणचं बहीण असं पाहिजे. भुकणे, भुंकणे. महत्त्व, महत्त्व डबलतय. महर्षी, महर्षी. महाराष्ट्र, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र. महिना, महिना. पुढं काय आहे, मंजूळ तर मंजूळ. माणूस, माणूस. मी, मी. मुलगी तसं नाही तर मुलगी. मेणबत्ती, मेणबत्ती नाही तर मेणबत्ती असं हे करेक्ट आहे. मेणबत्ती नाही तर मेणबत्ती. युक्ती तसं नाही तर युक्ती, युक्ती. यूवर जास्त जोड होते तर ऱ्हस्व असल्यामुळं. पुढचं रविवार, रविवार. वस्तू, वस्तू. वात्रट, वात्रट असे शब्द आहेत. तुम्ही म्हणताल सर बस झालं आपण डायरेक्ट आता प्रश्न घेऊया. अरे तसं नसतंय बाळांनो, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे सगळे शब्द 5 वेळेस पूर्ण वाचन आणि 10 वेळेस तुम्ही लिहायला पाहिजे बरं का. नाही तर 10 वेळेस वाचा आणि 5 वेळेस लिहा. पण तुम्ही जास्तीत जास्त हे जर लक्ष दिलात तर तुमचे सगळे प्रश्न पुढचे सोपे जातात. वार्षिक, वार्षिक. विरुद्ध, विरुद्ध. विद्यार्थी चुकलं, विद्यार्थी. संध्याकाळ चुकलं, संध्याकाळ.
असं आहे हे. सनवर संध्यान काळ नाही, संध्याकाळ. समुद्र, समुद्र. संवगडी नाही तर सवंगडी. सूर्य, चुकलं. सूर्य. सुरुवात, सुरुवात हे करेक्ट. सुरुवात आहे, सुरुवात नाही, सुरुवात. सुरू हे करेक्ट आहे. अलग लक्षात. आता हा शब्द आणि हा शब्द तुम्हाला सारखाच वाटायला आहे, बरोबर आहे. तर सुरू हे लक्षात ठेवा. पुढचं सौर ऊर्जा. सौर ऊर्जा नाही तर सौर ऊर्जा. अरे स्क्रीनवरचे थोडे शब्द गायब झाले बरं का. पुढं स्वच्छ. स्वच्छ नाही तर स्वच्छ. स्वतः नाही तर स्वतः. हत्ती, हत्ती. हळूहळू, हळूहळू. हिरवा, हिरवा. समजले ना मुलांना सगळे शब्द. आता पाहूया आता प्रश्न. बघा स्वाध्याय शुद्ध आणि अशुद्ध शब्दावरचे नमुना प्रश्न. पहिला प्रश्न, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. आता बघा आशीर्वाद, 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 आशीर्वाद. मग आता ह्याचं कोणतं आहे करेक्ट? आशीर्वाद. तर पर्याय नंबर 4 आशीर्वाद हे करेक्ट आहे. पुढं संपूर्ण, 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 संपूर्ण. काही काही शब्द फार विनोदी देतात बघा. म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे? संपूर्ण हे करेक्ट आहे. म्हणून पर्याय नंबर 2. आता प्रश्न दुसरा काय दिला आहे? उत्तराचा योग्य पर्याय निवडा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आता पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द निवडा म्हणले बरं का रे. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द. आता एवढं मोठं वाक्य दिले आणि त्याच्यातला अशुद्ध शब्द कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग वाक्य काय आहे? गणेत उत्सवात अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात. वाचतानाच तुम्ही जर स्पष्ट वाचायची सवय लावलात ना मुलांनो, अर्ध उत्तर तुम्हाला तिथंच कळतंय. तर अशुद्ध शब्द कोणता आहे? उत्सवात हे चुकलं, उत्सव पाहिजे. तर याचं उत्तर पर्याय नंबर 3. दुसरा, रिकाम्या जागी पर्यायातील शुद्ध शब्द निवडा असं म्हणले. आता रिकाम्या जागी आपल्याला काय करायचं आहे? पर्यायातील शुद्ध शब्द निवडायचा आहे. डॅश डॅश विठ्ठल रामजी शिंदे मोठे समाजसुधारक होते. मग आता हे कोण आहेत? डॅश डॅश विठ्ठल रामजी शिंदे. म्हणजे आता महर्षी, महर्षी हे चुकलं, हे चुकलं. महर्षी हे पण चुकलं. महर्षी हेही चुकलं. तर करेक्ट आहे महर्षी. अलगला मह आणि त्याच्यानंतर र उच्चार येतो आणि पुन्हा शी. महर्षी. कळालं? आता बघा म आणि हच्या वर रफा रे, म्हणजे मच्या पुढं रचा उच्चार. मरहर्षी चुकलं हे पण. मरहर्षी, महर्षी चुकलं. आता इथं रचा उच्चार मच्या अगोदर आहे, म्हणजे र पासून सुरुवात. रमहर्षी, रमहर्षी. अरे काय काय काही काही पर्याय फारच विनोदी असते. त्याचं करेक्ट आहे दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. तिसरं, पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा. आता अशुद्ध शब्द निवडायला म्हणले, मग तुमचं शुद्ध लेखन छान पाहिजे. मग हे तुम्ही वाचन आणि लेखन तुम्ही जेवढं छान करतात, लक्षात ठेवण्याच्या बाबी तुम्ही जेवढं छान वाचतात तेवढं तुम्हाला लक्षात येईल. नवीन हा शब्द तर शुद्ध आहे, परंतु हा शब्द पण शुद्धच आहे. वैशाख, वैशाख. फूल हे बी शब्द शुद्धच आहे. तर वैशाख हा षटकोणाचा नसतंय तर शहामृगाचा असतंय. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. आता पाहूया अत्यंत महत्त्वाचे सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला काय दिला? प्रश्न पहिल्यामध्ये शुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता शुद्ध शब्द बरं का, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा, म्हणजे बाकीची उरलेली 3 अशुद्ध आहेत. नंबर 1 काय दिलं? नंबर 1 औषधी. औषधी पहिल्यांदाच सापडलं. तर औषधी हे शुद्ध शब्दाचा पर्याय म्हणले ना, मग हे औषधी तर अशुद्ध आहे, चुकलं. शुद्ध शब्द शोधायचा. औषधी हे बी अशुद्ध आहे. औषधी जसं संगीतामध्ये असते ना रे, सा असा आपण आकार लावतो ना, तसं रस्व असेल तर ते वाढवायचं.
औषधी चुकलं. औषधी आपण असं वाढवतच नाहीत, तर औषधी हे करेक्ट आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. दुसरं धार्मिक. धार्मिक नाही, हे नाही. पुन्हा धार्मिक. धार्मिक पण चुकलं, तर करेक्ट आहे धार्मिक. मीक हे असं मग म ची वेलांटी रस वाचली की वाढतंय. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 3 धार्मिक चुकलं. पुढचं निर्मळ. आता बघा, तुम्ही जर लक्षात ठेवण्याच्या ज्या गोष्टी जर वाचला असताल तर हे सगळं येतं. निर्मळ चुकलं. निमळ. निर्मळ चुकलं, हे पण चुकलं. निर्मळ. रम निर्मळ चुकलं, तर करेक्ट आहे निर्मळ. म्हणून पर्याय 4. सूर्य. पहिला उकार कधीच येत नाही. रसूर. रसूर्य. रसूर्य चुकलं. तर करेक्ट आहे पर्याय 3 सूर्य. सर्य चुकलंच. 5वा प्रार्थना. हे करेक्ट वाटायले. प्रार्थना. प्रार्थना नाही. प्रार्थना चुकलं. प्रार्थना. प्रार्थना चुकलं. करेक्ट आहे 5व्याचं पर्याय नंबर 1. पहा बरं आता प्रश्न दुसरा. अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. मग आता नंबर 1 काय दिले बघा बरं. म्हणजे अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे, म्हणजे 3 शब्द शुद्ध दिलेत आणि 1 शब्द अशुद्ध दिलेला आहे. हे लक्षात घ्या. काय दिलंय आणि काय शोधायचं हे पहिल्यांदा समजून घ्या, आणि ते समजलं तर मग उत्तर रेडीच राहतंय तुम्हाला. मग आता काय दिलंय. नंबर 1 कोंबडी. कोंबडी तर हे शुद्ध आहे की रे, पण आपल्याला अशुद्ध पाहिजे. पर्वत हे पण शुद्ध आहे. जलम. जलम चुकलं, हे अशुद्ध आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 3 भुंकणे हे पण शुद्ध आहे. दुसरं जिल्ह्यात शुद्ध आहे. बहीण. बहीण चुकलं. नवीन हे करेक्ट आहे. पिवळे हे करेक्ट आहे. पण बहीण शब्द कसा असायला पाहिजे. ऱ्हस्व नाही, दीर्घ पाहिजे. बही ही वाढत नाही, बहीण. म्हणून दीर्घ हे इथं अशुद्ध आहे. पुढचा तिसरा एटदार. तर चुकलं. ऐटदार असं पाहिजे होतं, हे अशुद्ध आहे. माणूस हे बरोबर आहे. गरिबी हे बरोबर आहे. फूल हे शुद्ध आहेत. सगळे शुद्ध, हे एक अशुद्ध शब्द. ऐटदार अवर मात्रा ऐटदार पाहिजे. चौथं बघा झुंज हे शुद्ध आहे. स्वतः. स्वतः हेच असं पाहिजे होतं, पण इथं स्वतः दिले हे अशुद्ध आहे. गोष्ट बरोबर आहे. बहीण आला बघा इथं शुद्ध शब्द बहीण. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 2. 5वं युक्ती. हा हे शुद्ध आहे. पूर्ण हे शुद्ध आहे. देऊळ. देऊळ ऊळ पाहिजे होतं, इथं व वजनाचं दिले, ऊ दिले. देऊळ चुकलं. फुलपाखरू हे करेक्ट आहे. 6वं कुलूप. कुलूप. कुलूप शुद्ध आहे. मैत्रीण. आता इथं बघा मैत्रीण म्हणताना त्र ची वेलांटी आपण जास्त लांबवत नाहीत. मैत्रीण करेक्ट आहे. म्हणून इथं ह्रस्व दिले जे दीर्घ पाहिजे होतं, हे इथं अशुद्ध शब्द. कुटुंब हे शुद्ध आहे. हुतुतू हे शुद्ध आहे. 7वा दूरध्वनी शुद्ध आहे. कोकिळ शुद्ध आहे. प्रदूषित. प्रदूषित. ठेवून. ठेवून हे शुद्ध आहे. प्रदूषित असं नाही पाहिजे, तर प्रदूषित हे कसं पाहिजे दीर्घ. म्हणून हे अशुद्ध आहे. इथं ह्रस्व दिले. बघा बरं प्रश्न तिसरा काय दिलाय. उत्तराचा योग्य पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ निवडायचे. फार सोपं आहे. प्रश्न पहिला काय दिले बघा. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. आता आपल्याला काय शोधायचे विद्यार्थी मित्रांनो. अशुद्ध शब्द आपल्याला शोधायचा आहे. श्रावण हा महिना सणांचा असतो. मग आता अशुद्ध शब्द कोणता.
श्रावण हे शुद्ध आहे, हा शुद्ध आहे. महिना हे चुकलं. महिना हा अशुद्ध शब्द दिला इथं. महिनाचं बाणाचं न असते. महिना सणांचा असतो. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. दुसरं, रिकाम्या जागी पर्यायातील शुद्ध शब्द निवडा. आमच्या डॅश डॅश खूप पाऊस पडला. आता शुद्ध शब्द निवडायचा आहे बरं का आपल्याला. मग आमच्या डॅश डॅश जिल्ह्यात चुकलं. हे दुसरी वेलांटी दिली आहे इथं. आणि जिल्ह्यात जिल्ह्यात दिले तिला य नाहीच आहे की रे इथं मुलांनो. म्हणजे हे पण अशुद्ध आहे. जिल्ह्यात हे करेक्ट आहे. जिल्ह्यात चुकलं तर शुद्ध शब्द आहे जिल्ह्यात. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 3. पहा पुढचा तिसरा. दिलेल्या शब्दांपैकी किती शब्द शुद्ध आहेत असं विचारले. आता किती शब्द शुद्ध आहेत तर आता बघा बरं शुद्ध कोणतं आहे. मग कोणते कोणते आहेत शुद्ध शब्द तर मग शुद्ध शब्द आहेत पुसून हे शुद्ध आहे. पूर्व हे पण शुद्ध आहे. किर हे पण शुद्ध आहे. प्रदूषित हे अशुद्ध शब्द आहे. मंजूळ हे अशुद्ध शब्द आहे. पहिला उकार पाहिजे. शीतल असं आपण म्हणून हे पहिली वेलांटी. इथं एक अशुद्ध आहे. जाऊन नाही जाऊन हे ऊ पाहिजे होतं इथं. वला उकार ऊ नाही उसाचं हो. हे अशुद्ध आहे. कोळीक हे अशुद्ध आहे. मग आता किती झाले अशुद्ध शुद्ध शब्द 1 2 3 4. म्हणून याचं उत्तर थांबा शीतल हे शब्द शुद्धच आहे. म्हणून 1 2 3 4 5 शुद्ध झाले. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न चौथा काय दिलाय. चौथा प्रश्न चौथा आणि पाचवा पहा बरं. पुढील वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत असं विचारले. मग आता अशुद्ध शब्द शोधायचे आता आपल्याला याच्यामध्ये. मग अशुद्ध शब्द कोणते आहेत पहा बरं. दुसऱ्यांसाठी तयार केलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडू शकतो. मग आता ह्याच्यात अशुद्ध शब्द किती आहेत. स्वतःच हे अशुद्ध आहे. दुसऱ्यांसाठी हे चुकलं. 2 खड्यात हे चुकलं. 3 पडू दुसरा उकार पाहिजे. 1 2 3 4 म्हणून अशुद्ध शब्द आहे 4. पाचवा प्रश्न. पुढे दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दांची संख्या किती आहे. आता शुद्ध शब्दांची संख्या विचारली आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. खाऊन हे ऊसाचं पाहिजे इथं चुकलं. पश्चिम हे शुद्ध आहे. फिरून बहीण आता फिरून ह्याचं पाहिजे बाणाचं. हे बहीण हे शुद्ध आहे. त्याच्यानंतर सोलापूर हे शुद्ध आहे. प्रामाणिक हे शुद्ध आहे. दूर हे दीर्घ पाहिजे. स्वीकार रस्व पाहिजे. तर 1 2 3 4 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा बरं आता प्रश्न चौथा आणि शेवटचा प्रश्न काय दिलाय. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. मग आत्तापर्यंत तुम्ही जेवढं वाचलं त्याच्यावरून तुम्हाला फटाफट येतील उत्तरं. नंबर 1 ऊन हे तर अशुद्ध आहे. शुद्ध शब्दाचा म्हणलंय ना आपल्याला. मग ऊन हे चुकलं. झुळ हे पण चुकलं. पहिला उकार पाहिजे. अर्पण हे शुद्ध शब्द आहे. पिवळे हे पहिली वेलांटी पाहिजे. हे अशुद्ध आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 3. दुसरं गुपित दुसरी वेलांटी पाहिजे. इथं चुकलं. विरुद्ध प्रार्थना थांबा प्रार्थना तर हे चुकीचं आहे. विरुद्ध शुद्ध शब्द नीता ही पहिली वेलांटी पाहिजे इथं. हे अशुद्ध आहे.
हे अशुद्ध आहे. मग आता गुपित का विरुद्ध? विरुद्ध नाही, असं नाही आहे. विरुद्ध गुपित हे शुद्ध आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 1. सॉरी, चौथ्यामधला दुसऱ्याचं उत्तर पर्याय 1. तिसरा प्रश्न, मुलगी पहिला उकार पाहिजे, चुकलं. गरिबी इथं पहिली वेलांटी पाहिजे, हे चुकलं. मेणबत्ती पर्वत, हा हे शुद्ध शब्द आहे. पर्वत, मेणबत्ती असं नाही आहे. पुढचं चौथं, न इथं बाणाचं, मेणबत्ती. सवंगडी पाहिजे तर सवगडी दिले. भुंकणे पाहिजे तर भुकणे दिले. वात्रट हे करेक्ट आहे. हिरवा पहिली वेलांटी पाहिजे. म्हणजे इथं एक हे चौथ्या दुसऱ्या तरी पहिल्यात काहीतरी चुका आहेत, पण तिसरं हे शुद्ध आहे. 5वं, कर्तव्य चुकलं. स्वच्छ चुकलं. वस्तूचं दुसरा अवकार पाहिजे. आश्चर्य हे करेक्ट आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा प्रकरणाचा भाग तुमच्या स्वयं अध्ययनावर, वाचनावर आहे. नक्कीच शिकवलेला सर्व भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे आणि छानपैकी तुम्ही परीक्षेत मार्क घेताल असं वाटतं मला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद मुलांनो.